आज आपण ज्वारीच्या पिठाचा मस्त असा नाश्ता बघणार आहोत. तर ज्वारीचं पीठ 1 वाटी, अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये 1 वाटीभर दही घालायचं आहे आणि आता इथे 4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 वाटीभर पाणी घालायचं आहे. तर मी अर्धी वाटी पाणी आणि नंतर 1 वाटी पाणी असं मला मिळून 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, 1 चमचाभर इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे. ते व्यवस्थित असं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या वगैरे राहणार नाहीत. 1 कांदा, 1 टोमॅटो आणि कोथिंबीर सर्व जिन्नस आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता काय करूयात, फोडणी तयार करून घेऊयात. तडका पॅनमध्ये तेल घातलेलं आहे, मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकलेला आहे. आता ते सर्व तडका त्यावर ओतून घ्यायचा आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे पाव टीस्पून आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे. आता याला व्यवस्थित असं हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आप्पेपात्राला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपलं जे बॅटर आहे का ते अशा पद्धतीने आप्पेपात्रामध्ये सोडवून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित असं सोडवल्यानंतर आपल्याला हे झाकून 1-2-3 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. खालची बाजू छान शिजल्यानंतर आपल्याला हे परतवून दुसऱ्या बाजूने पुन्हा 2-3 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत, जेणेकरून छान असे हे भाजतील आणि त्याला रंग पण छान येईल आणि चवीला पण अगदी अप्रतिम असे लागतील. तर बघू शकता 1-2-3 मिनटानंतर आपले छान असे फुललेले पण आहेत आणि व्यवस्थित असे झालेले आहेत, भाजलेले आहेत. तुम्ही जाळीसुद्धा बघू शकता किती आलेली आहे. तर ह्या पद्धतीने ज्वारीचे आप्पे तुम्ही नक्की करून बघा. आता राहिलेले सर्व आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त असे आपले आप्पे भाजलेले आहेत. तर तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते. अगदी मऊ लुसलुशीत हे आप्पे जाळीदार तयार झालेले आहेत. एक वेळ नक्की करून बघा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा तुम्ही हे दुपारच्या छोट्या भुकेसाठी सुद्धा करून खाऊ शकता. मस्त अशी हे भन्नाट चवीचे आप्पे तयार झालेले आहेत. नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.